फ्रेंड्स, आज आपण डिफरन्सिएशन मधले एक्सरसाइज 1.2 चा अभ्यास करून राहिलेलो. याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 चा अभ्यास करणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 बघितलेला आहे. चला तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 7. पण क्वेश्चन नंबर 7 बघण्या अगोदर आपल्याला काही फॉर्म्युलेज आहे बघा, ज्या फॉर्म्युलेचं आपल्याला काम पडणार आहे क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करण्यासाठी. त्या फॉर्म्युलेचा आपल्याला आधार घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 मधले जे काही एक्झाम्पल्स आहे ते आपल्याला कव्हर करायचे. ते खूप महत्वाचे फॉर्म्युले बघा. आणि ते फॉर्म्युले बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ मल्टिपल अँगल्स, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे जे काही मल्टिपल अँगल्स आहेत त्याच्या संदर्भात ते फॉर्म्युले बघा. ते फॉर्म्युले खूप महत्वाचे. ज्यावेळेस आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्यावेळेस आपल्याला त्या फॉर्म्युल्यांचा आधार घ्यायचा आहे. आणि ते फॉर्म्युले आपण व्यवस्थित बघूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अडचण नाही आली पाहिजे की कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा, कसा वापरायचा. काही मुलांचे फॉर्म्युले पाठ असतात, पण फॉर्म्युले पाठ असतात मग केव्हा वापरायचं हे लक्षात येत नाही बघा. चला तर मग आपण बघूया त्या फॉर्म्युलेच्या संदर्भात थोडेसे तुमच्या जे काही अडचणी आहेत त्या दूर करूया. ठीक आहे, पहिले आपण फॉर्म्युल्यांचा अभ्यास करू. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ मल्टिपल अँगल्स. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ मल्टिपल अँगल्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बघा साइन ट्वाइस थीटा. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे साइन ट्वाइस थीटा. आता साइन ट्वाइस थीटा राहतो बघा 2 इंटू साइन थीटा इंटू कॉस थीटा. आता फॉर्म्युला तर साइन ट्वाइस थीटा इक्वल टू 2 इंटू साइन थीटा इंटू कॉस थीटा. आता सरळ सरळ तुमच्या याच्यामध्ये असं येणार नाही प्रॉब्लेम मध्ये की साइन ट्वाइस थीटा नाही येणार. इथे थोडीशी वेगळ्या प्रकारचा अँगल येईल, पण तुम्हाला त्याच्यानुसार ही टर्म ऍडजस्ट केल्या गेली पाहिजे. बघा साइन ट्वाइस थीटा साइन आणि कॉसच्या संदर्भात असा बनतो. अजून एक रिझल्ट आहे बघा साइन ट्वाइस थीटाचा. साइन ट्वाइस थीटा इक्वल टू 2 इंटू टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आता हा टॅनच्या संदर्भात आहे. ज्यावेळेस तुम्हाला साइन ट्वाइस थीटा हा जर का तुम्हाला असं वाटलं की नाही साइन आणि कॉस मध्ये पाहिजे तर सरळ तुम्ही पहिल्यावाला वापरू शकता. जर का तुम्हाला असं वाटलं की नाही टॅनच्या संदर्भात पाहिजे तर आपण सरळ सरळ हा वाला वापरू शकतो. कधी कधी तुम्हाला हा रिझल्ट असा वापरला जाऊ शकतो किंवा असाही वापरला गेला पाहिजे. दोन्ही मार्ग माहिती पाहिजे. जसं की या संदर्भात सुद्धा लक्षात घ्या की असंही तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारच्या टर्म असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता. ठीक आहे, ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कोणती कंडिशन आहे, जर का आपल्याला साइन ट्वाइस थीटाच्या संदर्भात जर आपल्याला साइन कॉस पाहिजे असेल प्रॉब्लेम मध्ये, सरळ याच्यापासून हा मिळू शकता. किंवा अशा प्रकारची टर्म आलेली आहे नाही आपल्याला साइन मध्येच टर्म पाहिजे तर तुम्ही याला अशा पद्धतीने वापरू शकता. किंवा तुम्हाला साइन ट्वाइस थीटा असेल तुम्हाला टॅनच्या संदर्भात पाहिजे तर असं वापरू शकता. किंवा टॅन वाली अशी प्रकारची टर्म येत असेल किंवा अशी जनरेट होत असेल तयार होत असेल तर तुम्ही या ठिकाणी हा वाला वापरू शकता. लक्षात आलं का? पहिले कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ठीक आहे, की केव्हा कसा वापरायचा, कोणता फॉर्म्युला कुठं वापरायचा. नेक्स्ट आहे बघा मल्टिपल अँगल्स मध्ये कॉस ट्वाइस थीटा. हा झाला साइनच्या संदर्भात कॉस ट्वाइस थीटा. आता कॉस ट्वाइस थीटाचे 3 रिझल्ट आहे बघा. फर्स्ट आहे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. सेकंड आहे बघा याचाच कॉस ट्वाइस थीटाचा 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. आणि थर्ड आहे 1 मायनस 2 इंटू साइन स्क्वेअर थीटा. हा कॉस ट्वाइस थीटाचे बघा हे 3 रिझल्ट आहे. खूप महत्वाचे हे झाले सरळ सरळ. जर कॉस ट्वाइस थीटा तुम्हाला साइन आणि कॉसच्या संदर्भात पाहिजे असेल तर सरळ हा वापरा कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. किंवा तुम्हाला अशा प्रकारची टर्म पाहिजे असेल प्रॉब्लेम मध्ये असं काही आलं असेल तर तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्हाला जर कॉस ट्वाइस थीटाच्या संदर्भात कॉस स्क्वेअर मध्येच पाहिजे असेल तर सरळ हा फॉर्म्युला वापरू शकता. ठीक आहे, किंवा साइन स्क्वेअर मध्ये पाहिजे असेल स्पेशल तर हा वाला वापरू शकता. ठीक आहे, याच्यापासून अजून 2 रिझल्ट तयार झाले बघा. ते खूप महत्वाचे आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये वापरायचे येते. ठीक आहे, ज्यावेळेस आपण क्वेश्चन नंबर 7 बघणार आहोत ना त्याच्यामध्ये ते वापरायचे बघा. खूप महत्वाचे येते. हा 1 ला इकडे जर सेट केलं तर आपण असं म्हणू शकतो हा 1 इकडे आला -1 तिकडे काय बनेल +1. तर 1 प्लस कॉस ट्वाइस थीटा इक्वल टू बनतो बघा 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा. खूप महत्वाचा रिझल्ट आहे बघा. हा आपल्याला वापरायचा या क्वेश्चन सॉल्व्ह करताना. आणि हा बनेल 1 या कॉसला इकडे आणतो, याला इकडे आणतो आणि या टर्मला इकडे नेतो. राईट, तर कसा बनेल बघा 1 कॉस इकडे आणला तर -1 मायनस कॉस ट्वाइस थीटा. लिहिताना ही बाजू इकडे लिहून राहिलो. ठीक आहे, 1 मायनस कॉस ट्वाइस थीटा इक्वल टू हा इकडे आला इकडली बाजू तिकडे लिहून राहिला मायनस येते काय बनेल प्लस
2 इंटू साइन स्क्वेअर थिटा. लक्षात ठेवा टेक्निकली जर 1 प्लस मध्ये असेल तर कॉस स्क्वेअर मध्ये लिहा, 1 मायनस मध्ये असेल टर्म, ठीक आहे ना, वजाबाकी मध्ये जर असेल या टर्म तर साइन स्क्वेअर मध्ये. लक्षात येईल. सरळ सरळ अशी टर्म राहणार नाही तुमच्या एक्झाम्पल मध्ये, पण अशा प्रकारचं जर वाटत असेल, असं प्रकारचा आला समजा प्रॉब्लेम मध्ये 1 प्लस कॉस, अँगल कोणताही असू द्या तो तयार करू शकता तुम्ही फॉर्म्युला. ठीक आहे. 1 मायनस कॉस अशा प्रकारच्या टर्म आले तर सरळ सरळ हे फॉर्म्युले वापरायचे. समजलं. या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट बघा, हाच कॉस ट्वाइस थिटाचा एक टॅनच्या संदर्भात, जसं साइन ट्वाइस थिटाचा टॅनच्या संदर्भात आहे, असं कॉस ट्वाइस थिटाचा टॅनच्या संदर्भात आहे. बघा, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. खूप महत्वाचा रिझल्ट आहे बघा हा सुद्धा. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या टर्म मध्ये इनव्हर्स मध्ये वापरलं, समोरचे काही एक्झाम्पल्स आहे त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे लक्षात आले पाहिजे फॉर्म्युले की कोणता केव्हा वापरायचा, कोणती टर्म पाहिजे आणि त्या टर्म साठी काय पाहिजे, कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वापरल्या जाईल, तर ते लक्षात आलं पाहिजे. कॉस ट्वाइस थिटा इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ज्यावेळेस तुम्हाला कॉस ट्वाइसला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा अशा पद्धतीने लिहू शकता. किंवा अशा प्रकारच्या टर्म जर येत असेल, तुम्हाला जर कॉस मध्ये लिहायचं असेल तुम्हाला असंही शिफ्ट केला गेला पाहिजे. लक्षात आलं हे फॉर्म्युले. आता नेक्स्ट बघा, थर्ड कॅटेगरी, थर्ड रिझल्ट आपण ह्या साइन कॉस आणि नेक्स्ट टॅनच्या संदर्भात. टॅन ट्वाइस थिटा इक्वल टू राहतो 2 इंटू टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. लक्षात राहायला पाहिजे. काही मुलांच्या या आणि या फॉर्म्युल्यामध्ये अडचण येते बघा. कधी कधी साइन ट्वाइस थिटाच्या संदर्भात लिहितात बघा मायनस मध्ये इथे, किंवा कॉस ट्वाइस थिटाच्या ठिकाणी ते प्लस मध्ये लिहितात. हे फॉर्म्युले लक्षात असू द्या. हे दोन्ही तुम्ही ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करता इनव्हर्स वाले, त्यावेळेस अशा प्रकारच्या टर्म आले तर सरळ तुम्हाला याला असं टॅन ट्वाइस थिटा मध्ये कन्वर्ट केला गेला पाहिजे आणि कॉस टॅन ट्वाइस थिटाला असे लिहिला गेला पाहिजे 2 इंटू टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. राईट. हे झाले तुमचे डबल अँगल्स वाले फॉर्म्युले. आता बघू आपण ट्रिपल अँगल वाले. ठीक आहे. आपण डबल अँगल वाले बघितले, तर ट्रिपल अँगल वाले जसे की साइन थ्राइस थिटा, तर तो राहतो बघा 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. फॉर्म्युला पाठच असले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेकंड कॅटेगरी वाला कॉस थ्राइस थिटा इक्वल टू 4 कॉस स्क्वेअर कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. आणि नेक्स्ट आहे नंबर थर्ड वाला टॅन थ्राइस थिटा इक्वल टू 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. लक्षात राहू दे, पाठ असले पाहिजे. तुम्ही साइन थ्राइस थिटाचं एक कोडवर्ड लक्षात ठेवा 3443 कॉस साठी. ठीक आहे. साइन थ्राइस थिटा, आता ज्यावेळेस तुम्ही 34 लक्षात ठेवणार तर 3 ला मल्टिपल सिंगल साइन घ्यायचा मायनस या दोघांमध्ये आणि 4 इंटू क्यूब वाली टर्म घ्यायची साइन असेल तर. ठीक आहे. साइन थ्राइस थिटा साठी जर कॉस थ्राइस थिटा पाहिजे असेल तर 43 लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये 4 ला मल्टिप्लाय क्यूब वाली टर्म घ्यायची कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. 3 ला मल्टिप्लाय सिंगल टर्म घ्यायची कॉसची. लक्षात आलं पाहिजे तुम्हाला कोडवर 34 आणि 43 लक्षात राहील. हे सर्व फॉर्म्युले पाठ असू द्या, कारण याचं काम पडणार आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 7 सिम्पली क्वेश्चन नंबर 7 मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी हे सर्व फॉर्म्युल्यांची गरज पडणार. एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 7 बघूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 अशा प्रकारचा आहे बघा. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. नंबर 7 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा. कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय करायचं, याला डिफरन्शिएट करायचं बघा एक्स सोबत. तर लेट वाय इक्वल टू दिलेलं फंक्शन ऍज इट इज सोल्युशन मध्ये लिहून घ्या. तर बघा इथे एक प्रॉपर्टी लागू होते बघा, सरळ सरळ दिसून राहिलं कॉट इनवर्स कॉट. तर मग एक प्रॉपर्टी बघा, ती तुम्ही अभ्यास केलेला आहे. ती प्रॉपर्टी अशी बघा, कॉट इनवर्स ऑफ कॉट थिटा. कॉट इनवर्स ऑफ कॉट थिटा काय राहतो, इनवर्स आणि कॉट कॅन्सल होतो तर काय राहतो थिटा. मीन्स आपण सरळ सरळ याला लिहू शकतो वाय इक्वल टू आपला थिटा कोण आहे, आपला थिटा आहे बघा ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. राईट. बघा आता आला सिंपल फॉर्म मध्ये. आता डिफरन्शिएट करा.
differentiate with respect to x, then the derivative of y dy by dx equal to derivative of e raised to the power x square. तर e raised to the power x चा डेरिव्हेटिव्ह राहतो बघा e raised to the power x, तर राईट e raised to the power x square, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह e raised to the power x square into डेरिव्हेटिव्ह ऑफ x च्या प्लेस मध्ये कोण आहे, इथं फंक्शन आहे, कोण आहे x स्क्वेअर आहे, तर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय बनेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर बनेल ट्वाइस एक्स. याला सिम्प्लिफाय करा तर dy बाय dx इक्वल टू फायनल आन्सर येईल ट्वाइस एक्स इंटू ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. हे झालं याचं आन्सर. राईट. नंबर 7 मधलं सेकंड एक्झाम्पल आहे बघा, कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस ऑफ 5 रेस टू दी पॉवर एक्स. लेटने सुरुवात करा सोल्युशन मध्ये. लेट y इक्वल टू दिलेलं फंक्शन ऍज इट इज. पहिले लक्ष दे बघा, जर कोसेक इनवर्स असेल, सेक इनवर्स असेल, कॉट इनवर्स मध्ये येत असेल तर याला कन्वर्ट करायचं बघा साइन इनवर्स, कॉस इनवर्स आणि टॅन इनवर्स मध्ये. लक्षात घ्यायचं ज्यावेळेस आपण याला सिम्प्लिफाय करणार ना तशा गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तर कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस ऑफ 5 रेस टू दी पॉवर एक्स ला काय कसं लिहू शकतो, तर आपण एक प्रॉपर्टी बघितली बघा, कोसेक इनवर्स ऑफ एक्स किंवा 1 बाय एक्स ला आपण कन्वर्ट करतो बघा. कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे, तर कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे, तर कोसेक हे बघा साइनचा रेसिप्रोकल. म्हणजे आपण काय लिहू शकतो, कोसेक इनवर्स ऑफ 1 बाय एक्स च्या प्लेस मध्ये आपण लिहू शकतो साइन इनवर्स ऑफ एक्स, कारण कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे तर साइनचा. आपण साइन इनवर्स ऑफ या 1 बाय एक्स चा रेसिप्रोकल काय एक्स, तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. मीन्स या टर्मला आपण जर सिम्प्लिफाय केलं तर y इक्वल टू कोसेक इनवर्सच्या प्लेस मध्ये येईल साइन इनवर्स आणि या टर्मचा रेसिप्रोकल म्हणजे याचा उलटा करा, उलटा काय येईल कॉस ऑफ 5 रेस टू दी पॉवर एक्स. ठीक आहे. आता बघा इथे साइन इनवर्स आहे, इथे कॉस आहे. आता मी कॉसच्या प्लेस मध्ये साइन आणू शकतो कारण एक फॉर्म्युला आहे बघा खूप महत्वाचा आहे, तो तुमचा पार्टी असेल की साइनच्या प्लेसमध्ये जर कॉस आणायचा असेल किंवा कॉसच्या प्लेसमध्ये जर साइन आणायचं असेल तर आपण काय लिहिणार आहे, कॉसच्या प्लेसमध्ये जर साइन आणायचं असेल तर कॉस थिटा राहतो बघा, साइन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल कॉसला तर साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. लक्षात ठेवा कॉसला साइन मध्ये, साइनला कॉस मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर कॉस थिटा राहतो साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. जर साइन थिटाला जर कन्वर्ट करायचं असेल कॉस मध्ये तर आपण लिहू शकतो कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. हे लक्षात घ्या फॉर्म्युले. ठीक आहे. सर्वांसाठी लागू आहे, कॉस साठी, साइन साठी, टॅन साठी, कॉट साठी, सेक साठी, कोसेक साठी. कन्वर्ट करायचे असेल तर साइनला कॉस मध्ये, कॉसला साइन मध्ये. लक्षात राहील. चला तर बघूया आपण या कॉसला कसं लिहू शकतो. मग y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. कोण आहे आपल्याला, तर थिटा आहे बघा 5 रेस टू दी पॉवर एक्स. युजिंग प्रॉपर्टी, सॉरी याला आपण कसं लिहू शकतो, साइन इनवर्स ऑफ पाय बाय 2 मायनस 5 रेस टू दी पॉवर एक्स. युजिंग प्रॉपर्टी, प्रॉपर्टी काय बघा, साइन इनवर्स ऑफ साइन थिटा. साइन इनवर्स ऑफ साइन थिटा काय राहत असतो, थिटा. मी युजिंग दिस प्रॉपर्टी देन y इक्वल टू पाय बाय 2 मायनस 5 रेस टू दी पॉवर एक्स. कारण थिटा आपला कोणता टर्म आहे, तर ही. लक्षात आलं. आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy बाय dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. पाय बाय 2 तर कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय 0, 0 मायनस इथलं हे मायनस. ठीक आहे. 5 रेस टू दी पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, a रेस टू दी पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह राहतो a रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ a. मीन्स काय बघा 5 रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 5. राईट. याला जर सिम्प्लिफाय केलं तर फायनल आन्सर येईल dy बाय dx इक्वल टू मायनस 5 रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 5. हे झालं याचं आन्सर. राईट. 7 मधलं क्वेश्चन नंबर 7 मधलं थर्ड एक्झाम्पल, कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. लेटने सुरुवात करा सोल्युशन मध्ये. लेट y इक्वल टू, आता थोडंसं लक्ष द्या बघा, रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2 आहे तर तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएट करण्याच्या फंद्यात पडसाल तर खूप कॉम्प्लिकेशन तयार होईल बघा. प्रॉब्लेमचा आन्सर तर भेटणार नाही, तर तुम्ही त्याच्यामध्येच गुंतागुंतीत अडकून जासाल. तर काय करणार बघा, तर थोडंसं बघायचं की हे जे रूट मध्ये 1 प्लस कॉस एक्स बाय 2 आहे याला सिम्प्लिफाय केल्या जाते का. तर आताच मी तुम्हाला काही फॉर्म्युले दिले बघा, बेसिक फॉर्म्युले आपण बघितले, ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे, मल्टिपल्स, सब मल्टिपल्स,
ठीक आहे, डबल अँगल ट्रिपल अँगल वाले आपण फॉर्म्युले बघितले. तो अप्लाय होतो का बघा. 1 प्लस कॉस मी तुम्हाला सांगितलं 1 प्लस कॉस मध्ये असेल तर 1 प्लस कॉस ऑफ ट्वाइस थिटा हा फॉर्म्युला आला पाहिजे डोळ्यासमोर. 1 प्लस कॉस ट्वाइस थिटा प्लस साठी राहतो बघा 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. पण आपल्याला इथे काय बघा 1 प्लस कॉस एक्स, इथे 1 प्लस कॉस ट्वाइस थिटाचा आहे. तर 1 प्लस थिटा कॉस थिटाचा तयार करायचा आहे ना. मग 1 प्लस कॉस थिटा, थिटा कसा येणार आपण याला डिवाइड करणार आहे 2 ने. डिवाइड जर 2 ने केला तर 2 काय झाला कॅन्सल झाला, मीन्स काय आलं थिटा. इथे ज्या अँगल कॉसच्या अँगल मध्ये जे काही चेंजेस केले ते इथे अँगल मध्येच करायचे, या 2 ला नाही काही करायचं. लक्षात आलं का. तर 2 इंटू काय लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर ऑफ, इथे डिवाइड कशाने केलं आपण 2 ने. लक्षात आलं 2 कॅन्सल झाला म्हणून काय आला थिटा. तिथे थिटाला डिवाइड करा 2 ने. बनला फॉर्म्युला. हे बनलाय, तुम्हाला हेच समजलं पाहिजे तुम्हाला की फॉर्म्युला तयार केले गेले पाहिजे. बेसिक तर फॉर्म्युला असा तर राहणार नाही तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे, अशा प्रकारचे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त ऍडजस्टमेंट करणं लागते. फक्त या अँगल मध्ये काय केलं म्हणजे हे भेटेल, हे बनेल, हे लक्षात आलं पाहिजे. तसेच ऍडजस्टमेंट इकडे करायची, फक्त अँगल मध्येच करायची. या 2 ला काहीच करायचं नाही, या 1 लाही काहीच करायचं नाही. लक्षात आलं. म्हणजे फॉर्म्युला तयार झाला तुमचं. 1 प्लस कॉस थिटा राहतो 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मीन्स इथे आपण लिहू शकतो y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, जेवढं सिम्प्लिफाय केला जाईल सिंपल फॉर्म मध्ये आणला जाईल तेवढं सिंपल फॉर्म मध्ये आणा. 2 इंटू काय बनेल कॉस स्क्वेअर ऑफ, इथे थिटा मीन्स कोण आहे एक्स बाय 2 अपॉन काय इथे 2 कॅन्सल. तर y इक्वल टू बनेल कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ cos square x by 2, right? Square and square root cancel. तो y equal to cos inverse of cos of x by 2, right? Using property काय आहे बघा cos inverse of cos theta. तो cos inverse of cos theta राहतो बघा theta, right? प्रॉपर्टी माहिती आहे. cos inverse cos cancel काय राहणार x by 2. तो y इक्वल टू बनेल x बाय 2. आता डिफरन्शिएट करा. खूप सिंपल फॉर्म मध्ये आलं ना, सिंपल फॉर्म आल्यानंतर त्याला डिफरन्शिएट करा. तर सिंपल फॉर्म मध्ये आल्यानंतर काय म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर dy बाय dx इक्वल टू फायनल आन्सर बनेल dy बाय dx इक्वल टू 1/2 बाहेर x चा डेरिव्हेटिव्ह 1 मीन्स काय बनेल 1/2. फायनल आन्सर आलं 1/2. x बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/2, राईट. समजलं. क्वेश्चन नंबर 7 मधलं 4th एक्झाम्पल बघा. कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2. लेटने सुरुवात करा. दिलेला प्रॉब्लेम y इक्वल टू दिलेलं फंक्शन ऍज इट इज लिहून घ्या बघा. पहिले काय कॉस इन डायरेक्ट डिफरन्शिएटचे फंद्यात पडू नका, कारण खूप कॉम्प्लिकेशन तयार होईल आणि तुम्हाला जे आन्सर पाहिजे ते भेटणार नाही. ठीक आहे, पहिले बघायचं की ती रूट मधली जी अँगल दिलेला आहे तो आडमोठ अँगल दिलेला आहे त्याला सिम्प्लिफाय केल्या जाते का ते बघायचं. सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करायचं. त्याला जेवढं सिंपल फॉर्म मध्ये आणलं जाईल तेवढं सिंपल फॉर्म मध्ये आणा, नंतर डिफरन्शिएट करा. डायरेक्ट डिफरन्शिएट फंद्यात पडू नका. अशा प्रकारची जर अँगल येत असेल, ठीक आहे, कॉस इनवर्स साइन इनवर्स टॅन इनवर्स मध्ये, तर तुम्हाला याला पहिले काय करायचं सिम्प्लिफाय करा. होत असेल तर ठीक आहे ना. तर तो होतो 1 मायनस कॉस. आताच बघितला आपण याच्या अगोदरचा प्रॉब्लेम. तर 1 प्लस मध्ये होता 1 मायनस आहे, मग जो फॉर्म्युला आला पाहिजे 1 मायनस कॉस ट्वाइस थिटा वाला. तर 1 मायनस कॉस ट्वाइस थिटा राहतो, मायनस साठी राहत असतो 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा, प्लस साठी राहत असतो कॉस स्क्वेअर थिटा. लक्षात ठेवा. आपल्याला इथे काय पाहिजे त्याच्यानुसार इथे ऍडजस्टमेंट करायची. लक्षात घ्या. लक्षात येऊन राहिलं. इथे पाहिजे आपल्याला 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर, राईट. तर 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे आपल्याला फॉर्म्युला करणं लागेल तर 1 मायनस कॉस ऑफ थिटा. तर 1 मायनस कॉस ऑफ थिटा, थिटा कसा बनेल इथे याला अपॉन काय लागणार आहे 2 कॅन्सल झाला म्हणजे काय आलं थिटा. याला जर डिवाइड 2 ने केलं तर सेम इथे अँगल मध्ये चेंज करायचं. या 2 ला काहीच करायचं नाहीये. लक्षात घ्या. 2 इंटू साइन स्क्वेअर ऑफ थिटा बाय 2. लक्षात आला. ही कशी ऍडजस्टमेंट केली अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. सेम तोच फंडा इथे वापरला. तर 1 मायनस कॉस थिटा काय राहत असतो 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा बाय 2. सेम तिथे ती ऍडजस्टमेंट करा. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा. कोण आहे थिटा? तर एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर बाय 2 अपॉन इथे हा 2 या 2 सोबत कॅन्सल झाला. मीन्स काय y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ साइन स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झालं हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. तर y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2.
आता बघा इथे इथे कॉस इनव्हर्स आहे, इथे साईन आहे, तर मला या साईनच्या प्लेसमध्ये कोण पाहिजे, कॉस पाहिजे. तरच कॉस इनव्हर्स कॉस काय होईल, कॅन्सल होईल. तर बनवू शकतो आपण साईनच्या प्लेसमध्ये कॉस. तर साईन थिटा राहत असतो बघा, कॉस मध्ये लिहायचं असेल तर काय लिहायचं, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. कन्व्हर्शन कन्वर्ट करताना लक्षात ठेवा. ठीक आहे. तर काय बघा, y इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. कोण इथे आपला थिटा आहे बघा, एक्स स्क्वेअर बाय 2, राईट. आणि ते आपण आता प्रॉपर्टी लावू शकतो कोणती, कॉस इनव्हर्स ऑफ कॉस थिटाची. तर कॉस इनव्हर्स ऑफ कॉस थिटा राहत असतो थिटा. कॉस आणि कॉस इनव्हर्स काय झाला, कॅन्सल झाला. इथे राहणार थिटा. थिटा कोण आहे आपल्याला, तर पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2, राईट. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वायचा डेरिव्हेटिव्ह बघा, dy बाय dx. dy बाय dx इक्वल टू पाय बाय 2. तर कॉन्स्टंट कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह तो 0 मायनस 1/2 बाहेर आला. बरोबर आहे, कॉन्स्टंट 1/2 बाहेर आला. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बघा ट्वाइस एक्स. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला ट्वाइस एक्स. टू कॅन्सल. याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला बनेल बघा, dy बाय dx इक्वल टू मायनस एक्स. हा झाला फायनल आन्सर. लक्षात आलं. क्वेश्चन नंबर 7 मधलं 5th एक्झाम्पल बघा, टॅन इनव्हर्स ऑफ 1 मायनस टॅन ऑफ एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन ऑफ एक्स बाय 2. आता इथे टॅन इनव्हर्स आहे, बरोबर आहे ना. तर इथल्या जो याला डायरेक्ट डिफरन्शिएटच्या पद्धत पडणार नाही आपण. तर पहिले लेटने सुरुवात करा. लेट वाय इक्वल टू दिलेलं फंक्शन लिहूया. तर आपण सरळ सरळ बघणार की ही जी टर्म ही टॅन मध्ये कन्वर्ट केल्या जाते का, कारण इथे टॅन इनव्हर्स आहे. टॅन मध्ये कन्वर्ट केल्या जाते का, तर केल्या जाते बघा. थोडीशी अशा प्रकारच्या जर टर्म येत असेल ना, तर ऍडजस्टमेंट करू आपण. ऍडजस्टमेंट काय करू, तर 1च्या प्लेस मध्ये आपण टॅन पाय बाय 4 लिहू. कारण मला माहिती आहे टॅन पाय बाय 4 ची किंमत काय राहत असते, 1 राहत असते. मी थोडीशी ऍडजस्टमेंट करतो बघा, की कोणत्या कोणत्या तरी फॉर्म्युल्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो, की जेणेकरून ही टर्म टॅन मध्ये आली पाहिजे. आणि लक्षात ही ठेवा, तुम्ही अशा प्रकारच्या टर्म येत असेल तर हीच ऍडजस्टमेंट तुम्हाला करायची आहे समोरच्या प्रॉब्लेम मध्ये. अशा प्रकारच्या जर अँगल येत असेल आणि इथे जर टॅन इनव्हर्स असेल तर. ठीक आहे, चला तर मग आपण ते ऍडजस्टमेंट करू. y इक्वल टू अगदी सिंपल फॉर्म मध्ये बनवायचं त्या प्रॉब्लेमला, जेणेकरून डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला सोपं जाईल. बघा, तर 1च्या प्लेस मध्ये काय आले तुम्ही, टॅन पाय बाय 4 मायनस टॅन ऑफ एक्स बाय 2. ठीक आहे, अपॉन 1/2 ऍज इट इज लिहितो. ठीक आहे, प्लस आता याला कोणी मल्टिप्लाय असेलच ना, टॅनला कोण राहतो, ज्याला मल्टिप्लाय कोणी नाही त्याला कोण राहत असतो, 1 मल्टिप्लाय राहत असतो. म्हणजेच आपण इथे याला मल्टिप्लाय 1 आहे, तर 1च्या प्लेस मध्ये लिहितो मी टॅन पाय बाय 4. लक्षात येईल तुमच्या कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्याला ऍडजस्ट करून राहिलो. तर ठीक आहे, अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपण एक्झरसाइज 1.1 मध्ये बघितलेला आहे बघा. तर लक्षात ठेवा काय लिहिलं, टॅन इनव्हर्स ऑफ काय ऍडजस्टमेंट केली, 1च्या प्लेस मध्ये टॅन पाय बाय 4 मायनस टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन एक्स बाय 2. ते 1 मल्टिप्लाय राहील ना, टॅनला कोणीच नसलं, 1च्या प्लेस मध्ये टॅन पाय बाय 4. हा कोणत्या फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये दिसतो, तर सरळ असा दिसून राहिला, टॅन ऑफ ए मायनस टॅन ऑफ बी अपॉन 1 प्लस टॅन ऑफ ए इंटू टॅन ऑफ बी. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, हा तर फॉर्म्युला आहे टॅन ऑफ ए मायनस बी. लक्षात आलं ना, टॅन ए मायनस बी. काय फॉर्म्युले वापरताना असंही वापरला गेला पाहिजे, असंही वापरला गेला पाहिजे. कोणत्या प्रॉब्लेम मध्ये त्या प्रॉब्लेमची मागणी काय हे समजलं पाहिजे, की आपण तो फॉर्म्युला वापरणार आहे तर असं वापरायचं का असं वापरायचं, हे प्रॉब्लेमची कंडिशन बघून वापरला गेला पाहिजे. ठीक आहे, फॉर्म्युले पाठ करून जमणार नाही, कसे वापरायचे हे समजलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रॉब्लेमची सराव करा, लिहून बघा तरच समजेल. बघा त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो टॅन ए मायनस बी म्हणजे काय लिहू शकतो, y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ ए चा रोल कोण करून राहिलं, तर पाय बाय 4 मायनस ए कोण येते, ए पाय बाय 4 मायनस बी कोण येते, बी एक्स बाय 2. युझिंग प्रॉपर्टी टॅन इनव्हर्स टॅन कॅन्सल, कोण राहतो, हा राहतो बघा y इक्वल टू बनेल पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. माहिती ना, टॅन इनव्हर्स ऑफ टॅन थिटा, टॅन इनव्हर्स कॅन्सल मीन्स थिटा. थिटा आपल्याला कोण आहे, तर पाय बाय 4 मायनस एक्स बाय. सिंपल फॉर्म मध्ये आणायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय dy बाय dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 4. पाय बाय 4 एक्स चा थोडी फंक्शन आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय तो 0 मायनस
x/2 चा डेरिव्हेटिव्ह 1/2 बाहेर निघाल, x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजेच काय सिम्प्लिफाय केलं तर काय बनेल, तर 1/2 x/2 चा डेरिव्हेटिव्ह काय होतो 1/2 मायनस याला जर सिम्प्लिफाय केलं तर dy/dx इक्वल टू मायनस 1/2 हे झालं फायनल आन्सर. 1 मधला 6 एक्झाम्पल बघा. कोसेक इनवर्स ऑफ 1/4 इंटू कॉस क्यूब ऑफ ट्वाइस एक्स मायनस 3 इंटू कॉस ऑफ ट्वाइस एक्स. तर पहिले तर तुम्हाला सांगितलं होतं लेटने सुरुवात करा बघा. दिलेला प्रॉब्लेम ऍज इट इज लिहा y इक्वल टू च्या फॉर्म मध्ये. तर थोडस लक्ष द्या. मी पहिलेच अगोदर सांगितलं ज्यावेळेस कोसेक इनवर्स असू द्या, सेक इनवर्स असू द्या, कॉट इनवर्स असू द्या, याला कन्वर्ट करा बघा साइन इनवर्स, कॉस इनवर्स आणि टॅन इनवर्स मध्ये. हे लक्षात असू द्या. त्यावेळी नंतर मग कारण खूप सारे फॉर्म्युले आपले साइन, कॉस आणि टॅनच्या संदर्भात आहे म्हणून याला कन्वर्ट करत चलायचं. ठीक आहे. चला तर मग आपण कोसेक इनवर्सला 1/4 इंटू कॉस क्यूब ट्वाइस एक्स मायनस 3 इंटू कॉस ट्वाइस एक्स ला कशा पद्धतीने लिहू शकतो. तर मग जो एक प्रॉपर्टी बघा कोसेक इनवर्स ऑफ 1/x बनतो बघा साइन इनवर्स ऑफ x. कारण कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे तर साइनचा, म्हणून आपण काय लिहिलं साइन इनवर्स. कोसेक इनवर्सला साइन इनवर्स, तर 1/x चा रेसिप्रोकल घ्यायचा x, म्हणजे आपण काय लिहू शकतो तर y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ याचा रेसिप्रोकल तर 1 दिस टर्मचा रेसिप्रोकल काय येणार, तर ही उलटी करा ना त्याला 4 इंटू येईल cos क्यूब ऑफ ट्वाइस एक्स मायनस 3 इंटू कॉस ऑफ ट्वाइस एक्स. अरे सरळ हा जो फॉर्म दिसून राहिला कोणत्या तरी फॉर्म्युल्यामध्ये बसून राहिला, तो फॉर्म्युला बघा अशा पद्धतीचा आहे 4 इंटू कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. कोणाचा फॉर्म्युला आहे तर तो आहे बघा कॉस ऑफ थ्राइस थिटाचा. आठवतो का कॉस ऑफ थ्राइस थिटाचा. युजिंग दिस फॉर्म्युला देन y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस थ्राइस थिटा. तर कॉस थ्राइस थिटा कोण आहे आपला, तर थिटा हे ट्वाइस एक्स इंटू ट्वाइस एक्स. राईट. याला सिम्प्लिफाय करा तर काय बनेल बघा y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल 6x. लक्ष द्या इथे इथे साइन इनवर्स आहे, इथे कॉस आहे, म्हणजे इथे काय आणायचं आपल्याला तर साइन आणायचं आहे. तर कॉसच्या प्लेस मध्ये साइन आणायचं असेल तर अगोदर बघितलेल्या आपण प्रॉब्लेम मध्ये कन्व्हर्जन कॉसचा साइन, साइनचा कॉस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते बघितलेले काय भेटेल बघा कॉस थिटाच्या प्लेस मध्ये साइन लिहायचं असेल तर आपण लिहितो बघा साइन ऑफ π/2 मायनस थिटा. म्हणजे काय बनेल बघा तर y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ π/2 मायनस थिटा कोणी इथे तर 6x आहे. राईट. युजिंग प्रॉपर्टी साइन इनवर्स साइन कॅन्सल. ठीक आहे. कोण भेटेल तर थिटा, कारण प्रॉपर्टी आपली अशी ना साइन इनवर्स ऑफ साइन थिटा तर काय बनलं असतो थिटा. म्हणजे काय y इक्वल टू आपल्याला थिटा कोण आहे तर आपल्याला थिटा आहे π/2 मायनस 6x. आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy/dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2. π/2 तो कॉन्स्टंट आहे तर डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 6x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर तो येतो 6. x चा 1 6 बाहेर घेतला 6 इंटू 1 मीन्स 6 आहे मायनस ऍज इट इज. तर याला जर सिम्प्लिफाय केलं तर dy/dx इक्वल टू काय तर मायनस 6 हे झालं आपलं फायनल आन्सर. 7 मधला 7 एक्झाम्पल. तर tan इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस ऑफ x/3 अपॉन साइन ऑफ x/3. लेट y इक्वल टू दिलेलं फंक्शन ऍज इट इज लिहून घ्या बघा. तर पहिले आपल्याला या प्लेस मध्ये हा जो टॅन इनवर्सचा जो अँगल आहे ना या अँगलच्या प्लेस मध्ये टॅन मध्ये बनतंय का नाही, टॅन मध्ये तो कन्वर्ट होतो का नाही. तर आपल्याला त्याला टॅन मध्ये या टर्मला सिम्प्लिफाय करून टॅन मध्ये कन्वर्ट करायचं. जे फॉर्म्युले अप्लाय होतात ना ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे ते फॉर्म्युले इथे अप्लाय करायचं. सरळ दिसून राहिला. मी म्हटलं होतं 1 प्लस कॉस मध्ये टर्म असेल तर फॉर्म्युला आपल्या समोर असला पाहिजे 1 प्लस कॉस ट्वाइस थिटा वाला. तर तो राहतो बघा 2 इंटू प्लस साठी काय कॉस स्क्वेअर थिटा. राईट. आणि लक्ष द्या मग आता जर या इथे तो 1 मायनस कॉस ऑफ x/3 आहे ना तर मला या थिटाच्या प्लेस मध्ये ट्वाइस थिटाच्या प्लेस मध्ये मला θ/3 आला पाहिजे. बरोबर आहे. मग θ/3 आणायचं असेल तिथे ऍडजस्टमेंट करू आपण. 1 प्लस इथे θ/3 आणायचं आहे. याचा अर्थ आपल्याला हा 2 नकोय आणि ते 3 पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आपण याला जर डिवाइड 6 ने केलं ठीक आहे ना, याला जर डिवाइड 6 ने केलं तर इथे भाग जातो 3चा. म्हणजे काय भेटून आलं θ/3. राईट. म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो कॉस ऑफ
थिटा बाय 3 इक्वल टू 2 इंटू कॉस स्क्वेअर ऑफ, जिथे ही ऍडजस्टमेंट केली सेम इथे करायची. कशाला डिवाइड केलं ट्वाइस थिटाला 6 ने, मग थिटाला डिवाइड कशाला करा 6 ने बनला काय 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा बाय 6. लक्षात आलं. पण इथे टर्म आहे साइन एक्स बाय 3. साइन एक्स बाय 3 आपण जर थिटा बाय 6 मध्ये बनवून राहिलो तर हा सुद्धा याचा अँगल चेंज करावा लागेल ना. तर मग जो एक फॉर्म्युला आहे बघा, तो फॉर्म्युला असा आहे स्टँडर्ड फॉर्म्युला साइन ट्वाइस थिटा, तो बनतो बघा 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा, राईट. पण मला इथे काय एक्स बाय 3 म्हणजे इथे मला थिटा बाय 3 आणायचं आहे. मग थिटा बाय 3 जर आणायचं असेल ट्वाइस थिटाच्या, यालाही डिवाइड कशाने करणं लागणार आहे 6 ने. 6 ने डिवाइड केलं तर काय भेटेल थिटा बाय 3. तर सेम इथे अँगल मध्येच तो चेंज करायचा, याला काहीच करायचं नाही. या 2 ला 2 इंटू साइन ऑफ कशाने डिवाइड केलं 6 ने, थिटा बाय 6 इंटू कॉस ऑफ थिटा बाय 6. तर सरळ सरळ साइन एक्स बाय 3 च्या प्लेस मध्ये हा फॉर्म्युला वापरा, 1 प्लस कॉस थिटा बाय 3 च्या प्लेस मध्ये हा रिझल्ट वापरा. चालेल. तर फक्त थिटाचा रोल कोण करून राहिलं इथे एक्स. लक्षात आलं. तर y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ वरती 2 इंटू कॉस स्क्वेअर ऑफ थिटा बाय 3 म्हणजे एक्स बाय 6, राईट, अपॉन 2 इंटू साइन ऑफ एक्स बाय 6, कारण थिटाचा रोल करून राहिला एक्स, इंटू कॉस ऑफ एक्स बाय 6, राईट. इथे कॉस स्क्वेअर मधून एक याच्या सोबत कॅन्सल, 2 कॅन्सल. तर y इक्वल टू काय बनेल टॅन इनव्हर्स ऑफ कॉस ऑफ एक्स बाय 6 अपॉन साइन ऑफ एक्स बाय 6, राईट. आणि कॉस अपॉन साइन राहत असतो कॉट, टॅन इनव्हर्स ऑफ कॉट ऑफ एक्स बाय 6. पण मला इथे कॉट नाही पाहिजे, मला इथे टॅन पाहिजे. कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फॉर्म्युला माहिती असेल, साइनला कॉस मध्ये, कॉसला साइन मध्ये. तसं कॉटला जर टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कॉट थिटा बनत असतो टॅन मध्ये टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. लक्षात ठेवा सर्वांसाठी ही कंडिशन लक्षात ठेवायचं फॉर्म्युला काय बघा. y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, याला टॅन मध्ये लिहिणार मग टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. थिटा आपला कोण आहे एक्स बाय 6. याला सिंप्लिफाय करा. y इक्वल टू प्रॉपर्टी लागू होते टॅन इनव्हर्स ऑफ टॅन कॅन्सल मीन्स काय राहणार थिटा. थिटा कोण आहे आपला तर पाय बाय 2 मायनस एक्स बाय 6. आता याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, राईट. याला डिफरन्शिएट केलं तर dy बाय dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 तो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. 0 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स बाय 2, एक्स बाय 2. आता हिच्यामधून काय केलं 1/6 बाहेर निघाला मायनस ऍज इट इज 1/6 बाहेर निघाला तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे थोडक्यात आपण याला सिम्प्लिफाय केलं तर काय भेटेल 1/6. याला जर सॉल्व्ह केलं तर dy बाय dx इक्वल टू फायनल आन्सर येईल 1 मायनस 1/6. 8 नंबर 7 मधलं 8 नंबरचं एक्झाम्पल बघा. कॉट इनवर्स ऑफ साइन थ्राइस एक्स अपॉन 1 प्लस कॉस ऑफ थ्राइस एक्स. तर y इक्वल टू दिलेलं फंक्शन ऍज इट इज लिहा. प्लेटने y इक्वल टू दिलेलं फंक्शन ऍज इट इज लिहून घ्या. बघा इथे कॉट इनवर्स आहे, बरोबर आहे. आता याला कसंही करा, सिम्प्लिफाय करा. जे काही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज वर मल्टिपल अँगल असेल, सब मल्टिपल अँगल असेल, सर्व फॉर्म्युले वापरा. जे वापरले जाते फॉर्म्युले वापरा. इथे कॉट मध्ये आणा. लक्षात घ्या टार्गेट आपलं हे असलं पाहिजे की इथे कॉट मध्ये बनवायचं आहे आपल्याला. याला डायरेक्ट डिफरन्शिएट करून काय फायदा नाही. लक्षात आलं का. मग इथे जर आपल्याला कॉट मध्ये आणायचं असेल तर 1 प्लस कॉस दिसून राहिला, बरोबर आहे. तर मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आत्ताच बघितला आपण प्रॉब्लेम. 1 प्लस कॉस ऑफ ट्वाइस थिटा काय राहत असतो प्लस साठी 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे याचा अर्थ बघा आता काय करणं लागेल आपल्याला इथे थ्राइस थिटा आलं पाहिजे, बरोबर आहे. मग थ्राइस थिटा आलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ कशाने याला डिवाइड करावं लागेल. तर याला आपण असं करू, याला मल्टिप्लाय करू 3/2 ने, बरोबर आहे ना. 3/2 ने मल्टिप्लाय करू. 3/2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 कॅन्सल आणि 3 इंटू थिटा काय भेटेल थ्राइस थिटा. म्हणजे 3/2 ने मल्टिप्लाय करू ट्वाइस थिटाला तर काय येईल कॉस ऑफ 3/2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल काय येईल थ्राइस थिटा. आता इथे 3/2 ने मल्टिप्लाय केलं तर सेम या अँगल मध्ये त्यानेच मल्टिप्लाय करा
तर काय येईल कॉस क्यूब ऑफ 3 थिटा बाय 2. लक्षात झालं थ्राईस थिटा बाय 2 कारण 3/2 ने आपण मल्टिप्लाय करून राहिलो 2 कॅन्सल म्हणजे थ्राईस थिटा. फॉर्म्युला तयार केले गेले पाहिजे तुम्हाला. फॉर्म्युले पाठ तर हा आहे तुमचा पण तो वापरताना 1 प्लस कुठे वापरायचं हेही समजलं पाहिजे तुम्हाला. ती ऍडजस्टमेंट सुद्धा केली गेली पाहिजे लक्षात असू द्या. ठीक आहे. नेक्स्ट आता हा जर असा बनून राहिला 2 इंटू कॉस स्क्वेअर ऑफ थ्राईस थिटा बाय 2 मध्ये जर बनत असेल हा म्हणजे अँगल मिळाला थ्राईस थिटा बाय 2 त्याचा अर्थ याला सुद्धा कन्वर्ट करणं लागेल का नाही. मग आपल्या जो फॉर्म्युला आहे साइन ऑफ ट्वाइस थिटा वाला तो काय बघा 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा. स्टँडर्ड जे फॉर्म्युले त्याच्यामध्येच ऍडजस्टमेंट करायची बघा. इथे काय आलं पाहिजे थ्राईस थिटा आला पाहिजे. मग तो येण्यासाठी मल्टिप्लाय काय करणं लागेल तर 3/2 ने 2 कॅन्सल थ्राईस थिटा बनेल. तर 3/2 ने जर मल्टिप्लाय केलं तर साइन थ्राईस थिटा इक्वल टू 2 इंटू साइन ऑफ इथे सुद्धा थिटाला मल्टिप्लाय करा 3/2 ने म्हणजे काय बनेल 3 थिटा बाय 2 इंटू कॉस ऑफ थ्राईस थिटा बाय 2. सेम तीच ऍडजस्टमेंट इथे करायची. अँगल मध्ये या 2 ला हात लावायचा नाही इथे लक्षात ठेवा. 1 ला काही करायचं नाही. लक्षात येऊन राहिलं. मग सरळ हा फॉर्म्युला इथे वापरा आणि हा फॉर्म्युला इथे वापरा. तर काय y इक्वल टू टार्गेट आपलं हे असलं पाहिजे याला कॉट मध्ये आणायचं कारण ते कॉट इनव्हर्स ऑफ काय लिहू शकतो आपण 2 इंटू साइन ऑफ थ्राईस एक्स बाय 2 इंटू कॉस ऑफ थ्राईस एक्स बाय 2 कारण थिटा इथे कोणी एक्स अपॉन 1 प्लसच्या ठिकाणी आपण लिहिणार आहे 2 इंटू कॉस स्क्वेअर ऑफ थ्राईस एक्स बाय 2. हे 2 टू कॅन्सल झाला याच्यासोबत एक कॅन्सल झाला. तो y इक्वल टू काय कॉट इनवर्स ऑफ साइन ऑफ थ्राईस एक्स बाय 2 अपॉन कॉस ऑफ थ्राईस एक्स बाय 2. तर आपल्याला माहिती आहे साइन अपॉन कॉस राहत असतं टॅन. तर काय लिहू शकतो आपण y इक्वल टू अँगल सारखेच आहे ना तर y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ टॅन ऑफ थ्राईस एक्स बाय 2. पण आता इथे टॅन आला आपल्याला कॉट पाहिजे. टॅनला जर कॉट मध्ये कन्वर्ट करायचं असेल सरळ आपण फॉर्म्युला वापरू शकतो. कन्वर्ट करायचं असेल तर टॅन थिटा इक्वल टू काय लिहिणार कॉट मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर कॉट ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. राईट. याला कसं लिहिणार y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा कोण आहे तर थ्राईस एक्स बाय 2 आहे. लक्षात आलं. इथे प्रॉपर्टी वापरा कॉट इनवर्स ऑफ कॉट थिटा. तर कॉट इनवर्स ऑफ कॉट थिटा राहत असतो थिटा कॉट इनवर्स कॉट काय झाला कॅन्सल तर थिटा राहत असतो. थिटा आपल्याला कोण आहे तर y इक्वल टू पाय बाय 2 मायनस थ्राईस एक्स बाय 2. आला सिंपल फॉर्म मध्ये. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर y चा डेरिव्हेटिव्ह होतो बघा dy बाय dx इक्वल टू पाय बाय 2. पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय भेटेल पाय बाय 2 तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस थ्राईस एक्स बाय 2 थ्राईस एक्स बाय 2 3/2 तर बाहेर आला x चा तो 1 म्हणजे 3/2 इंटू 1 म्हणजे काय भेटेल 3/2. आणि याला सॉल्व्ह करायचं तर dy बाय dx इक्वल टू फायनल आन्सर येईल मायनस 3/2. डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस 3/2. क्वेश्चन नंबर 7 मधला 9th एक्झाम्पल बघा टॅन इनवर्स ऑफ कॉस ऑफ 7x अपॉन 1 प्लस साइन ऑफ 7x. लेट मी सुरुवात करा. सोल्युशन मध्ये दिलेला प्रॉब्लेम y इक्वल टू च्या स्वरूपात ऍज इट इज लिहून घ्यावा. टॅन इनवर्स इथे कॉस ऑफ 7x अपॉन 1 प्लस साइन ऑफ 7x आहे. तर पहिले आपलं टार्गेट हे असलं पाहिजे ते टॅन येतं आपल्याला ही टर्म टॅन मध्ये कन्वर्ट करायची. तर एक फॉर्म्युला आहे बघा 1 प्लस साइनच्या संदर्भात. तो फॉर्म्युला पाठ करा तुम्ही लक्षात असू दे तो फॉर्म्युला कारण तो खूप काम पडणार आहे बघा. या युनिट मध्येच आहे पण समोरचे जे काही चॅप्टर्स आहे जे काही युनिट आहे आपले समोरचे त्या सर्व युनिट मध्ये आपल्याला जिथे त्या अशा प्रकारच्या टर्म येत असेल 1 प्लस साइन मध्ये तर तिथे ते वापरू शकतो आपण. तो फॉर्म्युला अशा प्रकारचा आहे बघा 1 प्लस साइन थिटा बनतं बघा कॉस ऑफ थिटा बाय 2 मायनस साइन ऑफ प्लस असेल तर प्लस साइन ऑफ थिटा बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस असेल तर मायनस मध्ये असेल तर साइन ऑफ 1 मायनस साइन थिटा असेल तर याला आपण लिहू शकतो कॉस ऑफ थिटा बाय 2 मायनस साइन थिटा बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग सरळ
1 प्लस साईन 7x आहे. 1 प्लस साईन 7x आहे, तर आपण सरळ सरळ इथे हा फॉर्म्युला वापरू शकतो. फक्त थिटाच्या प्लस मध्ये आपल्याला 7 थिटा पाहिजे ना, तर आपण असं लिहू शकतो का नाही, 1 प्लस साईन ऑफ 7 थिटा, म्हणजे कशाला मल्टिप्लाय केलं, 7 ने. तर सेम इथे अँगल जो काय आहे ना, त्या अँगलला मल्टिप्लाय करायचं 7 मध्ये. फॉर्म्युला तयार होऊन जातो बघा, कॉस ऑफ 7 थिटा बाय 2 मायनस प्लस साईन ऑफ 7 थिटा बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. झाला ना फॉर्म्युला आपला हा डिनॉमिनेटर मध्ये. मग कॉस ऑफ 7x ला कसं लिहिणार, जर का हा कॉस मायनस प्लस साईन मध्ये येऊन राहिला, तर आपलाही कॉस 7x जो आहे तो तोही कॉस आणि साईन मध्ये आला पाहिजे. त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, तर खूप सोपा आहे बघा. तो फॉर्म्युला अशा प्रकारचा आहे, कॉस ट्वाइस थिटा. तर पहिलाच रिझल्ट आहे बघा, तो साईन आणि कॉस मध्ये राहतो. तर कॉस ट्वाइस थिटा बनेल बघा, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा. आठवत आहे, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा, अशा प्रकारची टर्म येते. तर मग आपण याला असं लिहू शकतो का, मला इथे तर 7 पाहिजे ना, 7 थिटा पाहिजे. तर मग एक काम करतो ना, कॉस ऑफ इथे 7 पाहिजे, 2 नको आहे, याला काय करू आपण, 7/2 ने मल्टिप्लाय करू. 7/2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल होऊन जाईल, इथे 7 थिटा बनेल. तसंच इथे 7/2 ने मल्टिप्लाय करा, तर काय येईल, कॉस स्क्वेअर ऑफ 7 थिटा बाय 2 मायनस साईन स्क्वेअर ऑफ 7 थिटा बाय 2. झाला फॉर्म्युला तयार. लक्ष झालं, या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे त्यावेळेस अशा प्रकारचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ना. तर हे तुमचे स्टँडर्ड फॉर्म्युले पाठ राहिले पाहिजे, पण त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला इथली जी टर्म आहे ती ऍडजस्ट केल्या गेली पाहिजे. लक्षात आलं. चला मग आपण इथे लिहू y इक्वल टू tan इनवर्स ऑफ कॉस 7x च्या प्लेस मध्ये कॉस 7 थिटाचा येईल बघा, कॉस स्क्वेअर ऑफ 7x/2 मायनस साईन स्क्वेअर ऑफ 7x/2. बरोबर आहे. अपॉन काय घेणार, त्याच्या प्लेस मध्ये आपण हा वाला फॉर्म्युला लिहिणार. तर कॉस ऑफ 7x/2 मायनस साईन ऑफ 7x/2 हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर आहे. एक काम करा बघा, लक्ष द्यायचंय, इथे काय कॉस स्क्वेअर 7x/2 मायनस साईन स्क्वेअर 7x/2. तर सरळ इथे एक फॉर्म्युला आपला होतो बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वाला दिसते ना, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वाला. तो काय भेटून राहिला, ए प्लस बी इंटू ए मायनस बी, राईट. त्याला जर आपण असं लिहिलं तर y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, आपलं टार्गेट हे असलं पाहिजे बघा, इथे टॅन आणायचं, हे लक्षात घ्या. जेवढं सिम्प्लिफाय केलं जाईल तेवढं सिम्प्लिफाय करा आणि टॅन मध्ये कन्वर्ट करा. जेही फॉर्म्युले वापरले जाईल ते वापरा. इथे सरळ आपण फॅक्टर जर पाडल्याचे, जे फॅक्टर बनेल कॉस ऑफ 7x/2 मायनस साईन ऑफ 7x/2. हे झालं एक फॅक्टर. ठीक आहे. सेकंड फॅक्टर येईल बघा, सेकंड फॅक्टर येईल कॉस ऑफ 7x/2 प्लस साईन ऑफ 7x/2 अपॉन इथे येईल बघा, कॉस ऑफ 7x/2 मायनस साईन ऑफ 7x/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. झालं. आता बघा हे मायनस वाला आहे ना, सॉरी प्लस प्लस प्लस, हे प्लस वाली जी टर्म आहे एक याच्या सोबत काय झाली, कॅन्सल झाली, एक शिल्लक राहिली. तर काय बनेल बघा, y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ कॉस ऑफ 7x/2 मायनस साईन ऑफ 7x/2. ठीक आहे. अपॉन काय, कॉस ऑफ एक उरेल ना याच्यातली स्क्वेअर मधून, तर 7x/2 प्लस साईन ऑफ 7x/2. ठीक आहे. ज्यावेळेस टॅन इनवर्स ऑफ अशा प्रकारच्या जर टर्म येत असेल, कॉस मायनस साईन किंवा कॉस प्लस साईन किंवा कॉस इथे प्लस असेल इथे मायनस असेल, इथे मायनस असेल इथे प्लस असेल, अशा फॉर्म मध्ये जर येत असेल, ठीक आहे, हे अँगल सारखे असले पाहिजे. ठीक आहे. जर अशा प्रकारची जर टर्म येत असेल तर नेहमी लक्षात घ्यायचं बघा, हा जो कॉस आहे हा याच्या ठिकाणी 1 बनवायचा बघा, नेहमी लक्षात घ्यायचं. अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये सुद्धा सॉल्व्ह केलेला. त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले अशा प्रकारच्या टर्म येत असेल तर काय करायचं. तर काय करायचं बघा, आता डिव्हाइड करा. इथे जर 1 आणायचं असेल तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायला लागेल आपल्याला. कोणी, तर कॉस ऑफ 7x/2 ने डिवाइड करायला लागेल. तर आपण जर याला डिवाइड केलं कॉस ऑफ 7x/2 ने, मी डायरेक्ट टर्म लिहून राहिलो, लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे.
तर आपण काय करून राहिलो, कॉस ऑफ 7x/2 ने डिवाइड करून राहिलो. तर कॉस ऑफ 7x/2 ने न्यूमरेटरला जर डिवाइड केलं तर आपण सेपरेट डिवाइड करणार आहे, कारण मायनस मध्ये टर्म आहे. तर कॉस ऑफ 7x/2 अपॉन कॉस ऑफ 7x/2 काय येईल, तर 1 मायनस. आता इथे काय भेटेल, साइन 7x/2 अपॉन काय येणार आहे, कॉस 7x/2. तर साइन अपॉन कॉस काय भेटतो, तर tan 7x/2 अपॉन इथे cos 7x/2 अपॉन cos 7x/2 म्हणजे काय बनून राहिला, 1 प्लस साइन 7x/2 अपॉन cos 7x/2, कारण डिवाइड आपण cos 7x/2 ने करून राहिलो. तर इथे भेटेल tan ऑफ 7x/2. हे लक्षात घ्या, अशा प्रकारची टर्म येते. असाच प्रॉब्लेम आपण याही एक्सरसाइज मध्ये बघितलेला आहे. आपण काय केलं बघा, इथे टॅन इनव्हर्स होतं, आपण इथे आता ऍडजस्टमेंट केली. आठवत असेल तुम्हाला, याच एक्सरसाइज मध्ये याच क्वेश्चन मध्ये आपण तो प्रॉब्लेम बघितलेला आहे. तर काय करू, इथे ऍडजस्टमेंट करू. 1च्या प्लेस मध्ये काय करू, ऍडजस्टमेंट tan π/4. ठीक आहे, तर कशी लिहिणार बघा, y इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ tan π/4 1च्या प्लेस मध्ये मायनस tan of 7x/2 अपॉन 1 प्लस ठीक आहे ना, 1 प्लस. आता या tan ला मल्टिप्लाय कोणी नाही तर 1 राहत असतो, तर त्या प्लेस मध्ये काय लिहितो मी, tan π/4. ठीक आहे ना, इंटू tan 7x/2. राईट. तर हा एका फॉर्म्युला दिसून राहिला बघा, आणि तो फॉर्म्युला अशा प्रकारचा बघा, हा जी कंडिशन आहे तर ती अशी बनून राहिली, tan of A minus tan of B upon 1 plus tan A into tan B. राईट. तो आहे बघा फॉर्म्युला, tan A minus B वाला. लक्षात आलं असेल. सरळ आपण याला काय लिहू शकतो, y इक्वल टू tan इनवर्स ऑफ tan ऑफ A कोण येते, π/4 मायनस B काय येते, 7x/2. राईट. ते प्रॉपर्टी लावू शकतो, tan इनवर्स tan तर कॅन्सल झाला. राईट. तर y इक्वल टू tan इनवर्स आणि tan कॅन्सल झाला तर काय बनेल, π/4 मायनस 7x/2. राईट. आता काय करा, याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy/dx इक्वल टू π/4. π/4 चा डेरिव्हेटिव्ह भेटेल 0 कारण कॉन्स्टंट आहे, मायनस 7x/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, तर 7/2. बरोबर आहे, कारण x 1 राहतो ना. याला जर सिम्प्लिफाय केलं तर dy/dx इक्वल टू फायनल आन्सर येईल मायनस 7/2. एन एक्झाम्पल आहे, tan इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस. लेट y इक्वल टू दिलेला प्रॉब्लेम ऍज इट इज लिहून घ्या, tan इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. राईट. चला ह्याला सॉल्व्ह करू. तर 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स आहे, रूट मध्ये टॅन इनवर्स आहे, टॅन मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. सरळ फॉर्म्युला आपला 1 प्लस कॉस ट्वाइस थीटा होता. तर 1 प्लस कॉस ट्वाइस थीटा बनत असतो बघा, प्लस साठी 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा, आणि 1 मायनस कॉस ट्वाइस थीटा बनत असतो बघा, 2 इंटू साइन स्क्वेअर थीटा. तर सरळ आपल्याला काय पाहिजे, ते एक्स म्हणजे इथे पाहिजे थीटा. थीटा येण्यासाठी डिवाइड 2 करावं लागेल ना, 2 ने डिवाइड केलं म्हणजे याचा अर्थ याला 2 ने डिवाइड करा. तर बनला ना फॉर्म्युला, 1 प्लस कॉस थीटा आला 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. 1 मायनस याला डिवाइड करा 2 ने, 2 कॅन्सल झाला. इथे म्हणजे 1 मायनस कॉस थीटाच्या ठिकाणी आपण लिहू शकतो 2 इंटू साइन स्क्वेअर थीटा बाय 2. खूप सारे आपण प्रॉब्लेम बघितले याच्या अगोदरचे. याच्यामध्ये जसे आपण याला कन्वर्ट केलं ना, सेम ती फंडा लक्षात ठेवायचा. फक्त फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात असला ना, ऍडजस्टमेंट अँगल मध्ये केला ना, सेम इकडे अँगल मध्येच ऍडजस्टमेंट करायची. लक्षात आलं. चला मग आपण इथे काय लिहू शकतो, y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस थीटाच्या प्लेस मध्ये आपण लिहू शकतो 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन 2 इंटू साइन स्क्वेअर थीटा बाय थीटा मीन्स x/2. राईट. इथे म्हणजे x/2. लक्षात आलं. 2 कॅन्सल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट झालं कॅन्सल. तो y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ cos of x/2 upon sin of x/2. राईट. तर cos अपॉन sin झाला tan म्हणजे सॉरी cot. तर y इक्वल टू tan इनवर्स ऑफ cot of x/2. आपल्याला कॉटच्या ठिकाणी कोण पाहिजे, tan पाहिजे. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, तो काय आपला tan इनवर्स ऑफ tan लिहून घेऊ π/2 मायनस थीटा. थीटा कोण आहे, तर x/2. राईट. इथे tan इनवर्स tan काय झाला, कॅन्सल. तर काय राहिला इथे π/2 मायनस x/2. प्रॉपर्टी ना, tan इनवर्स ऑफ tan थीटा काय राहत असतो, थीटा. थीटा कोण आपल्याला
π/2 मायनस x/2 याला डिफरन्शिएट करा. सिंपल फॉर्म मध्ये आणायचं. डिफरन्शिएट करायला सोपं गेलं पाहिजे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर dy/dx इक्वल टू डेरिवेटिव्ह ऑफ π/2 द कॉन्स्टंट आहे 0 मायनस x/2 चा डेरिवेटिव्ह 1/2. तर dy/dx इक्वल टू फायनल आन्सर आहे मायनस 1/2. राइट. 7 मधलं 11 नंबरचं एक्झाम्पल आहे tan इनवर्स ऑफ कोसेक x प्लस कॉट x. तर लेखणे सुरुवात करा. y इक्वल टू दिलेलं फंक्शन ऍज इट इज लिहून घ्या. काय करा बघा, इथे tan इनवर्स आहे तिथे tan मध्ये आणायचे. याला आपण थोडं सिम्प्लिफाय करू बघा. याला असं लिहिलं चालेल का y इक्वल टू tan इनवर्स ऑफ कोसेक ला लिहितो 1/sin x प्लस इथे लिहितो कॉट ला cos x/sin x. राइट. याला जर सिम्प्लिफाय केलं तर y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1 प्लस cos x अपॉन काय येतं sin x. राइट. सरळ ऍडिशन केली क्वेश्चनची. 1 प्लस कॉस दिसला आता फॉर्म्युला आहे बघा. 1 प्लस कॉस थीटाच्या प्लेस मध्ये लिहू शकतो आपण प्लस साठी 2 इंटू कॉस स्क्वेअर θ/2 आणि साइन थीटा. तर साइन ट्वाइस थीटा पासून आपण साइन थीटाचा मिळवू शकतो. साइन ट्वाइस थीटाचा फॉर्म्युला काय 2 इंटू साइन थीटा इंटू कॉस थीटा. तर थीटा पाहिजे म्हणजे डिवाइड 2 करावं लागेल ना. डिवाइड 2 न केलं तर म्हणजे काय भेटेल थीटा. तर साइन थीटा इक्वल टू इकडे डिवाइड 2 करा इकडे डिवाइड 2 करा. झाला फॉर्म्युला 2 इंटू साइन θ/2 इंटू कॉस θ/2. राइट. फॉर्म्युला ऍडजस्ट करा. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 इंटू कॉस स्क्वेअर ऑफ x/2 थीटा मीन्स x है अपॉन 2 इंटू साइन ऑफ x/2 इंटू कॉस ऑफ x/2. राइट. इथे 2 कॅन्सल, याच्यामधून एक कॅन्सल झाला तर y इक्वल टू tan इनवर्स ऑफ कॉस अपॉन साइन उडेल ना एक याच्यामधला शिल्लक. तर भेटेल कॉट ऑफ x/2. कॉटला tan मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता बघितलं आपण कसं लिहू शकतो tan π/2 मायनस थीटा. थीटा कोण येते तर x/2. कन्वर्ट करायचं असेल कॉटला tan मध्ये tan ला कॉट प्रॉपर्टी जर लावली तर आपल्याला भेटेल y इक्वल टू π/2 मायनस x/2. राइट. इथे करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर y चा डेरिव्हेटिव्ह बघा dy/dx and then डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 येतो 0 मायनस x/2 चा डेरिव्हेटिव्ह 1/2. म्हणजे फायनल आन्सर येईल dy/dx इक्वल टू मायनस 1/2. हे झालं फायनल आन्सर. 7 मधला लास्ट एग्जांपल है नंबर 12 वाला. कॉट इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस साइन ऑफ 4x/3 प्लस रूट ऑफ 1 माइनस साइन 4x/3 अपॉन रूट ऑफ 1 प्लस साइन ऑफ 4x/3 माइनस रूट ऑफ 1 माइनस साइन 4x/3. तुम्हाला आता मी अगोदरचे जे काही प्रॉब्लेम झाले त्याच्यामध्ये 1 प्लस साइनच्या ठिकाणी सरळ एक फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं होतं. 1 प्लस साइन थीटा जर असेल तर आपण लिहितो बघा प्लस असेल तर प्लस मध्ये लिहा मायनस असेल तर मायनस मध्ये लिहा. तर कॉस ऑफ θ/2 प्लस आहे तर प्लस मध्ये लिहा साइन ऑफ θ/2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे मायनस असेल तर मायनस लिहा. आता लक्ष द्या बघा इथे काय 4x/3 म्हणजे याचा अर्थ थीटाला मल्टिप्लाय करणं लागणार तुम्हाला 4/3 ने. म्हणजे काय बनेल तो 4x/3 म्हणजे 4θ/3 बनेल. म्हणजे आपण तिथे ही टर्म ऍडजस्ट करू शकतो आणि स्क्वेअर मध्ये आणणं गरजेचं आहे कारण रूट कॅन्सल करणे. तर हाच फॉर्म्युला तुमच्या लक्षात असला पाहिजे. ठीक आहे. तर बघू आपण इथे काय करू 4/3 ने मल्टिप्लाय करू. तर फॉर्म्युला काय होईल 1 प्लस साइन ऑफ 4θ/3 इक्वल टू कॉस ऑफ बघा इथे 4/3 ने जर मल्टिप्लाय केलं तर बघा काय येईल बघा 4θ/6 येईल ना. राइट. तर भाग गेल्यानंतर काय बनेल माहिती का इथे भाग गेल्यानंतर बनेल 2/3 म्हणजे काय बनेल तो ट्वाइस θ/3. राइट. ट्वाइस θ/3 प्लस साइन ट्वाइस θ/3. राइट. ब्रॅकेट स्क्वेअर. प्लस साठी असेल तर प्लस वाला फॉर्म्युला वापरा. मायनस साठी इथे मायनस असेल तिथे मायनस लिहा. राइट. लक्षात राहील. तर काही बघा सोल्युशन मध्ये लिहा लेट y इक्वल टू दिलेलं फंक्शन ऍज इट इज लिहा y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ रूट ऑफ
कॉस ऑफ 2 थीटा बाय 2 ट्वाइस एक्स बाय 3 कारण थीटाचा रोल एक्स करून राहिला प्लस साइन ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे ना, प्लस रूट ऑफ इथे बनेल कॉस ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 माइनस साइन ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 ब्रैकेट स्क्वेयर अपॉन रूट ऑफ कॉस ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 माइनस प्लस साइन ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 ब्रैकेट स्क्वेयर माइनस रूट ऑफ cos of twice x by 3 minus sin of twice x by 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट सर्वांचं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. तर y इक्वल टू येईल बघा कॉट इनवर्स ऑफ इथे उरेल बघा कॉस ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 प्लस साइन ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 राईट प्लस प्लस म्हटलं तर ऍज इट इज टर्म राहणार स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट टर्म कॅन्सल झाले तर कॉस ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 माइनस साइन ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 अपॉन इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाले तर कॉस ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 प्लस साइन ऑफ ट्वाइस एक्स बाय 3. आता इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं पण हे मायनस येते तर मायनस म्हटल्यानंतर आतल्या टर्मला मल्टिप्लाय राहणार आहे म्हणजे याच्यात साइन काय होणार आहे चेंज तर इथे प्लसचा मायनस होईल आणि मायनसचा प्लस होईल म्हणजे काय भेटेल मायनस ऑफ कॉस ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 प्लस कारण मायनस इंटू मायनस झालं प्लस साइन ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 राईट. इथे हा याच्या सोबत कॅन्सल हा कॉस कॉस सोबत कॅन्सल झाला तर काय होईल बघा तो y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ बघा ही टर्म सेम आहे यांची जर ऍडिशन केली तर ट्वाइस कॉस ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 अपॉन साइनची गरज 2 इंटू साइन ऑफ ट्वाइस एक्स बाय 3 2 कॅन्सल तर y इक्वल टू काय कॉट इनवर्स ऑफ साइन अपॉन कॉस अपॉन साइन बनेल बघा एंगल सेम आहे तो cot of twice x by 3 using property cot inverse cot theta तो cot inverse cot theta राहत असतो theta म्हणजे cot inverse cot कॅन्सल थोडक्यात तो y इक्वल टू बनेल बघा twice x by 3. याला डिफरन्शिएट अगदी सिंपल फॉर्म मध्ये आलं बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करा तर डेरिव्हेटिव्ह ऑफ twice x by 3 चा काय 2 by 3 आन्सर.